आज गीता जयंती आहे. है ना, सगळ्यांना ज्ञात आहे. मार्गशीर्ष महिन्यात, शुद्ध मार्गशीर्ष मध्ये जी मोक्षदा एकादशी येते, तर ती गीता जयंती म्हणून आपण साजरी करतो. तर सुमारे 5,000 वर्षापूर्वी अर्जुनाला युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केला, त्याला गीता असं म्हणलं जाते, भगवद्गीता. कारण ती गायलेली आहे म्हणून ती गीता आहे. आणि महाभारत हा जो ग्रंथ आहे, महर्षी वेदव्यासांनी लिहिलेला महाभारत हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये एक छोटासा भाग आहे, तो आहे गीता. तर मानवाच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेशून जे ज्ञान दिलेलं आहे, ते भगवद्गीतेमध्ये आहे. आणि ह्या महाभारताचं इतिहास असा आहे की बद्रीनाथ जे ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे, त्याच्याजवळ मान नावाचं एक गाव आहे छोटस. त्या ठिकाणी बसून महर्षी व्यासांनी हे महाभारत सांगितलं आणि याचं लिखाण केलं गणेशांनी. श्री गणेश गणपतीनं त्याचं लिखाण केलं आणि हे 10 दिवसात पूर्ण झालं. आणि 10 दिवसात पूर्ण झाल्यानंतर, आणि हे कसं अखंडित चाललं होतं, 10 दिवस म्हणजे त्याला काय म्हणतो, अहोरात्र चाललेलं होतं. आणि 10 दिवसानंतर जेव्हा हे लिखाण संपलं, तर त्यावेळेस गणपतीच्या पूर्ण शरीरावर असं ते त्याला काय म्हणतो, माती मैल साचला होता. आणि मग 11व्या दिवशी त्यांना सरस्वती नदीमध्ये स्नान करून शुद्धीकरण केलं. म्हणून आपण जे गणेशोत्सव साजरा करतो ना आपण, गणेशोत्सवामध्ये 11व्या दिवशी आपण विसर्जन करतो ना, गणपती मूर्तीचं विसर्जन करतो. तर ते त्या शुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे ती. तर भगवद्गीता ही या मानवी कल्याणासाठी अतिशय योग्य असं ज्ञान आहे आणि त्याची आज जयंती आहे. तर त्याच्यामध्ये एक छोटासा श्लोक सांगितलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय च संभवामी युगे युगे. तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की जेव्हा धर्माला ग्लानी आलेली असेल, अधर्म वाढला आणि धर्म जो आहे तो कमी झाला, तर या अधर्माचा नाश करण्यासाठी, म्हणजेच काय, ह्या वृत्तीचा नाश करण्यासाठी, आणि जे धर्मीय आहेत, साधू आहेत, संत आहेत, लोकांना ज्ञान देतात, तर त्यांचं रक्षण करण्यासाठी जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती होईल, त्यावेळेस मी पुन्हा अवतरण करणार आहे, अवतार करणार आहे. म्हणून जेव्हा अधर्म वाढतो, त्यावेळेस कुणीतरी असा संत ज्ञानी जन्माला येतो आणि तो जनकल्याणासाठी कार्य करतो. तर तशाच ह्या परिस्थितीमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये, आपले गुरुदेव परमपूज्य श्री श्री रविशंकरजी हे अवतरण झालेलं आहे. आणि आज आपण बघतो, पूर्ण भारतवर्ष नाही तर पूर्ण जगामध्ये ह्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जिथे अशांती होती, जिथे युद्ध परिस्थिती होती, तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. जसं इंडोनेशियामध्ये मागच्या 50 वर्षापासून जे युद्ध चाललं होतं कंबोडियामध्ये, तर ते सुद्धा पूर्णपणे झालं. इराण, इराक सारखे युद्ध परिस्थिती असलेले जे देश आहेत, त्या देशामध्ये सुद्धा
ह्या ज्ञानाच्या माध्यमातून लोकांमध्ये शांती प्रस्थापित करण्याचे कार्य करण्यात आलं. असे बरेचसे उदाहरण आहेत की ज्या ठिकाणी हे शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आपल्या गुरुदेवांनी केलेलं आहे. आणि आपल्या भारतामध्ये जे आपल्याला राम मंदिराची स्थापना झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शांततेमध्ये हे सगळं पार पडलं. तर ती जी कोऑर्डिनेशन कमिटी होती त्यामध्ये गुरुदेवांचा सहभाग होता. मग गुरुदेव सगळ्या तिथल्या जे काही मुस्लिम धर्मगुरू आहेत, मुल्ला असतील, मौलाना असतील, तर त्या सगळ्यांना भेटलं, त्यांना ते ज्ञान सांगितलं. आणि त्या ज्ञानामधला एक सार असा आहे की गुरुदेव काय म्हणले कि आपके इस्लाम धर्म में जहाँ पे वाद वाद होता है, वादग्रस्त होता है, म्हणजे जिथे काही समजा काही वाद विवाद असेल तर त्या ठिकाणी नमाज पडू नये असं कुराणमध्ये सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही नमाज पडत नाही तर ती तुमच्या उपयोगाची नाही काही जागा. मग त्यासाठी तुम्ही इतरत्र ठिकाणी तुम्ही मस्जिद उभारा आणि हे देऊन टाका. हिंदूंची ही आस्था आहे, त्यांची त्यांच्या आस्थेला ठेस पोहोचणार नाही आणि तुमचं सुद्धा कार्य होईल. आणि हे ज्ञान सगळ्यांना पटल्यामुळं मग जे काय मीडिएटर कमिटी होती त्या कमिटीनं हे सगळं सादर केलं. सादर केल्यानंतर पुन्हा गुरुदेवांनी एक सांगितलं की हे निकालामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, डिसिजन मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, जजमेंट मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, म्हणजे याला कोणी चॅलेंज नाही करू शकत. मीडिएटर कमिटीने समजा आपसात मिटवलं तर तिसरा चौथा कोणीतरी येऊन पुन्हा त्याच्यावर क्लेम करू शकतो. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ह्याच्यात खाली हे डिसिजन मध्ये कन्वर्ट झालं. आणि आज आपण बघतोय की तेव्हापासून आपल्या भारतामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं शांतता प्रस्थापित झालेली आहे. आहे की नाही? तर आज ह्या प्रसंगी आपण गीता जे ग्रंथ आहे त्याचं स्मरण आपण केलं पाहिजे.